नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5वा बळी गेला। अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला। अपघातात निलेश कोतकर या 40 वर्षीय नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। गेल्या 5 महिन्यातील रस्त्यावरील अर्धवट कामं आणि खड्ड्यामुळे झालेला हा 5वा मृत्यू ठरला। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली। खड्ड्यांच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक देखील आक्रमक झाले आहेत। तेव्हा नाशिकमध्ये अर्धवट कामं ही लोकांच्या जीवावर उठलेली आहेत। जे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत त्यामुळे आतापर्यंत 5 बळी गेलेले आहेत। त्या सगळ्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक हे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता या सगळ्यानंतर कोणाला नेमके जबाबदार धरण्यात येते, काही कारवाई होतीये का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांनी आमच्या कुटुंबावर हा सगळा प्रसंग ओढावलाय अशी प्रतिक्रिया कोतकर कुटुंबानं दिली। प्रशासनानं नियोजन का केलं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। निलेश यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं 5 वर्षाची मुलगी आणि त्यांच्या पत्नीची काळजी आता कुटुंबाला आहे। या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आमच्या पोराचा सत्यानाश झाला। महानगरपालिका काही आम्हाला हे करेल, आता काय म्हणेल, तुम्ही कशाला रस्त्यावर चालले असं म्हणेल ना। चुका त्यांच्या झाल्या तरी आमच्यावरती हा प्रसंग आला। आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे सर, आणि अतोनात नुकसान कोण भरून देईल आता आम्हाला? शासन देईल का आम्हाला, का महानगरपालिका देईल? हा प्रश्न येतो ना। आज तिच्या जीवनाचं काय? एवढीशी पोरगी आहे ती, सगळं घरातला खर्च माणूस चालला गेला। या मुलीचं पूर्ण भविष्य जे आहे ते कसं होणार? आता तिचा सगळा खर्च कोण उचलणार आहे? हे खड्डे कसं काय करणार तुम्ही? तुम्ही इथे आला, तुम्ही बघितले रस्त्याला किती खड्डे, प्रत्येक रस्त्याला खड्डा आहे। कोणत्याही दिशेला जा तुम्ही, बघताय का तुम्ही? सामान्य व्यक्ती कसं जाणार आहे त्याच्यावरती? तुम्ही लक्ष द्या, आणि सरकारने खरंच लक्ष घाला याच्यामध्ये। तुम्हाला सगळं चांगलं मिळतं पण आम्हाला काही मिळत नाही। तुमच्यासाठी 4 व्हीलर आहेत, आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी गाडी नसते। सामान्य व्यक्ती का प्रत्येक वेळेस 4 व्हीलरमध्ये जाणार आहे का? तो पायी नाही तर आपल्या 2 व्हीलरने नाही तर सायकलीने जाणार आहे। त्याच्यासोबत अशी घटना घडत असेल, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर कसं होणार आहे? या खड्ड्यांनी इतका वैताग आणलाय गाडी चालवायला, त्याला हे आमदार खासदारांकडे जायला पाहिजे, त्यांच्याकडे बोलायला पाहिजे सगळ्यांनी। असा विषय सुद्धा झाला आमच्या गाडीमध्ये 1 दिवसा अगोदरच, फक्त बस मोठी गाडी घरी ठेवली, हिला इथे बस स्टॉपला बसमध्ये बसवता आणि डायरेक्ट दुकानावर जातात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।